काय ज्यासाठी आपण आलेलो सनसेट वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर आपण आता आलोय, लोकेशन नाही सांगणार तुम्हाला. लोकेशन जर बघायचं असेल तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आणि ह्या लोकेशन वरनं तुम्हाला काय समजते का कमेंट मध्ये नक्की सांगा कोणतं लोकेशन आहे. गर्दी एवढी आहे, तुम्हाला एक ह्या क्लिप नंतर एक व्हिडिओ टाकतो, त्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा. फक्त सनसेट बघण्यासाठी आलोय आम्ही. हिंजवडी पासून फक्त 10 किलोमीटर आणि पुणे सिटी मधून यायचं असेल तर 30 किलोमीटर अप्रॉक्स पडते. तर सनसेट बघूया कसा होतोय, दाखवतो तुम्हाला. पण लोकेशन क्लास आहे. पूर्ण आत आलोय आम्ही. एक क्रॉक्स म्हणून रिसॉर्ट आहे, तिथून ऑफ रोडिंगचा असा रस्ता दिसतोय, रस्त्यातून आम्ही आलोय सरळ. गर्दी एवढी आहे की ही क्लिप नंतर व्हिडिओ टाकतो, बघून घ्या. आता बघूया इथून कोणत्या पॉइंटला जाऊन बसायचं आपल्याला. इथं जाऊन बसेन मे बी, तुम्हाला पण दाखवतो. बघूया कुठे आपण कोणत्या पॉइंट वर जाऊन बसतोय, दाखवतो. तिथून सनसेट कसा दिसतोय तुम्हाला पण दाखवतो. लोकेशन साठी व्लॉग नक्की बघा आणि जर कुणाला हे लोकेशन माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्की. कमेंट मध्ये लोकेशन सांगू नका, एक कमेंट पास करा. तर चला इकडे चाललोय आता. हे पाणी कमी झाल्यामुळे असं सीन आहे, इथलं सगळं दगड दिसतात. बोटिंग आहे, पण आम्हाला काय बोटिंग करायचं नाही आता. डॅम तिकडं आहे पण आम्ही पूर्ण लास्टला आलोय. डॅम 4 किलोमीटर माग आहे, आम्ही या साईडला बॅक वॉटर पूर्ण माग आलोय. कपल्स आहेत सगळ्यात जास्त इथे. कपल्स आपला काय उपयोग नाही इथं. कपल्सचा उपयोग आहे इथं गाईस. पण आम्ही आलोय सनसेट बघायला. आम्ही बघायला आलोय कोरडा पडलेला डोंगर. हिरवळ यायची आहे अजून. हिरवळ येणार पावसाळ्यात. असली हिरवळ म्हणाले, तुम्हाला कुठली दुसरी वाटली काय? इकडे एक रिसॉर्ट आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट करून देतो गाईज. इकडे सगळे कपल्सच आहे. इथं आपला काय उपयोग नाही. आपला उपयोग आहे फक्त पोरांसोबत फिरायचा. बॉईज मिस यू माय गँग. आपण पण येऊ लवकरच इथे गो कार्टिंगला आणि हा व्ह्यू बघायला. पाणी कमी झाले तर त्या तिथं जाऊया आपण. तिथं जाऊन बघूया. आत्ता किती वाजले रे? 6:30 वाजल्यात. अजून सनसेटला खूप टाइम लागेल, कारण सनसेट 6:30 ला आपल्याला दिसतोय होताना, पण अजून खूप खाली जायला वेळ लागणार आहे. तर बघूया. आता जर बॉयज असते तर काय सीन वेगळाच होता सोडा. नजारा बघा, नजारा, दुसरं काय बघू नका. क्लास आम्ही एक बघितलेला, आम्ही कुठे बॅक वॉटर बघितलं नाही, भंडारधारा नाशिक. क्लास होता तो पण, तिथं बोटिंग केलती. तर लेट्स सी गाईज, तुम्हाला दाखवत होते जी गर्दी होती त्याचा व्हिडिओ टाकतो बघा. जर कपल्स आलेले असतात बिना माहित असतं म्हणजे कुणाला व्हिडिओत आलं सगळी गावणार. तुम्हाला म्हटलं ना आपण एका मिडल पॉइंट लिहून बसणार आहे. आम्ही मगाशी होतो तिथं.
त्या तिथून आता हा रूट आहे, इकडनं चालत आलोय आपण. मी हे तुम्हाला म्हणणार इथं थांबणार आहे, तर इथून पुढे चाललोय. इथून जरा भारी. चला, गर्दी खूप आहे. जे गर्दी म्हणजे मध्ये हा सनसेट होणार आहे तिथून, तर त्यासाठी आलो इकडे. बघा आज कितीपर्यंत गाड्या घेऊन आल्यात लोक कमी आणि पोरं जास्त आहेत, कपल्सच आहेत सगळे. सारख्यांचा काय उपयोग नाही. तर कृष्णा, अंकुश, सूरज, प्रणव, जयेश, भावांनो, मिस यू. येऊन नेक्स्ट टाइम नंतर. पाणी कमी आहे, नाहीतर इथे यायला मिळत नाही. पाणी असतं तर ते बघा. ह्याच्या पुढे पण अजून हे रिसॉर्ट आहे की क्रॉक्स कॅरोसिकेस, ते सोडून त्याच्या पुढे पण गर्दी आहे. गर्दी पाड्यात नाहत आहे सगळ्या, 2 व्हीलर 4 व्हीलर. तर बघा त्या साईडला जो सिनेमॅटिक जे एका दुसरी रील्स करायला येतात. ज्यासाठी आपण आलेलो हा सनसेट पाहण्यासाठी, तो अगदी जवळ आलेला आहे. म्हणजे सनसेट आता झालायच, पण अजून थोडा वेळ थांबायचं. नजारा एकदम टॉप लेवल आहे. आणि एकदा यायला लागते. पावसाळ्यामध्ये व्ह्यू खूप भारी असेल. तिकडची गर्दी बघा, अजून तिकडं खूप गर्दी आहे. जाताना जर दाखवायला जमली तर आता जाताना आम्हाला ट्रॅफिक होईल. आलतो ह्यासाठी खास व्ह्यू बघायसाठी. संडेला गर्दी तर होणारच. आणि इकडे बघा बंजी जम्पिंग आहे, गो कार्टिंग पण आहे जवळ. नेक्स्ट टाइम विथ बॉयज येऊया लवकरच, तर होईल सनसेट. टॉप लेवल आहे. आता किती वाजल्यात? 6:55 झाल्यात. 6:55च्या टायमिंगला इथं सनसेट बघायला भेटेल तुम्हाला. पण लोकेशन सांगेल शेवट लास्टला. कमेंट मध्ये जर तुम्ही गेस करू शकला तर करा. लास्टला जाताना सांगेल की लोकेशन नक्की. हे लोकेशन त्या डॅम वरती, म्हणजे जो डॅम असतो ना तिथं काही जाता येत नाही, तिथं बंद केले. पण इथून आपल्याला सनसेट बघायला प्रॉपर भेटलाय. इथं असे कपल्स लोक आहेत. एकदा पूर्ण व्ह्यू बघा. इथं रील शूट साठी पण येऊ शकतात. बघा हे रील शूट चालू आहे इथं. जर कोणाला रील शूट करायचं असेल तर येऊ शकतात. तिथं रील शूट करण्यासाठी पण पॉइंट चांगला आहे हा. क्लास सनसेट. ह्याच्या आधी आम्ही एकदा सनराईज बघितला होता कळसुबाईला, तो पण क्लास होता. हा सनसेट भेटलाय बघायला आपल्याला. स्टँड घेऊन यायला पाहिजे होतं. फोटोग्राफी स्टँड घेऊन आला असतो तर एका ठिकाणी टाइमलॅप्स लावला असता, म्हणजे प्रॉपर बघायला भेटला असतं तुम्हाला. तर अशा तर ते सनसेट झालाय. तर अजून एक 10-15 मिनिटं थांबायचं इथं आणि इथून निघायचं. मन भरत नाही सनसेट बघून जायचं. हे बघा ऑफ रोडिंग MH9 कोल्हापूरची गाडी. आपला माणूस आहे, नाद करत आहे काय ते मग झालं पाहिजे आपलं. लोकेशनला आल्यात ह्या. हे लोकेशन कसं वाटते? भारी वाटते ना लोकेशनचा. मन भरून आनंद घेऊन आमचे डॉगेश भाऊ झोपलेले आहेत. डॉगेश भाऊची गर्लफ्रेंड सोडून गेली. डॉगेश भाऊ ब्रेकअप झाले आणि गर्लफ्रेंड त्या
डॅमच्या पलीकडे आहे, पलीकडे हा डॅम आहे इकडं इकडं. त्यांचं गाव तिकडे आहे. हे डॅम आहे, गर्दी बघा इथे एवढ्या सनसेटसाठी. आणि डॉगेश भाऊ आता आराम करायला लागले, त्यांची गर्लफ्रेंड डॉगेश सोडून भाऊ. गेलेले. डॉगेश भाऊ ह्या आता ह्याच्यामध्ये आहेत, कॉपीराईट येईल गाईज, कॉपीराईट. आणि रायडर आलेले आहेत एक कोल्हापूरचे आहेत भाऊ, ते पण सनसेट बघायला आलेत, पण सनसेट झाल्यानंतर आलेत. तर चला आपण पण आता आपला सनसेट फोटो वगैरे काढून झालेला आहे, आपण चाललोय आता इथून घरी. तर लोकेशनसाठी कमेंट करा. जाता जाता तुम्हाला लास्टला एका लास्टच्या क्लिपमध्ये सांगतो की आपण कोणत्या लोकेशनला आलतो. असे लोकेशन बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. तर आता आम्ही चाललोय, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. सांगतो तुम्हाला कोणतं लोकेशन होतं ते. झाले आपण आता सनसेट बघून ते, आणि आता टाइम पण झाले की चाललोय आपण, कारण आपल्याला ज्या रूटला जायचं त्या रूटला ट्रॅफिक लागणार आहे. रूटचं नाव सांगितलं असतं पण लोकेशनचं नाव कळत, त्यामुळे नाव सांगत नाही. आणि आता बऱ्यापैकी तर इथं काही गेला, व्ह्यू गेलाय सगळा, तर इथं थांबून काय उपयोग नाही. तर चला जाऊया नेक्स्ट लोकेशन बघू आता कोणतं, नक्की तुम्ही पण सांगा, येतो आम्ही पण. आणि लाईक शेअर कमेंट दाबून करा, बटन रे बटन, दुसरं काय दाबू नका. तिथून आलोय पण अर्धा तास झालं, आम्ही 2 ते 3 किलोमीटर चालत चाललोय. गाडी कुठं लावल्या माहित होतं, पण आता अंधार पडलाय त्यामुळे गाडीच घावना झालं. गेले 22 मिनिटं झालं आम्ही तिथून निघून. किती वाजले संकेत? किती? 7:30, म्हणजे बरोबर 30 मिनिट्स होत आलेत. गाडीच घावना झालं. आता इथं सांभायला लागते, कोणाला तर बोलवायला लागते असं वाटते मला. संकेतची स्कूटी होती, आपण तिकडं बघून आलो पूर्ण, तो तिकडं बघून आलो आम्ही त्या तिथपर्यंत, कारण तिकडून चालतो आम्ही. आता या साईडला आलोय. आता आपण एक लोकेशन म्हणजे कुठं ठेवलेलं माहितीये का, ते बंजी जम्पिंग त्या साईडला, म्हणून तिकडे आलोय. कारण लावताना गाडी तिथंच लावलेली, बघूया आता इथं आहे का. ह्या इथं असली तर आता गाडीची किंमत किती होती? 1,20,000. सनसेटच्या नादात 1,20,000 आता भेटतात का नाही बघूया गाईज, नाही तर मग काय गुरु. अर्धा तास गाठलेली गाईज, फायनली गाडी भेटली आम्हाला. काय झालं तर गाईज, फायनली गाडी भेटल्या. तर चाललोय आम्ही आता. तुम्हाला तर आता लोकेशनचं नाव सांगू काय, सांगा लोकेशनचं नाव. तर गाईज आम्ही आलतो हिंजवडी पासून 10 किलोमीटर, आणि मेन सिटी पुणे सिटी पासून 30 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे कासारसाई डॅम. कासारसाई डॅमला आलतो, तो पॉइंट आहे इथं. आणि तुम्हाला आम्ही जिथं आलतो त्या लोकेशनला जर यायचं असेल तर इथं क्रॉक्स म्हणून रिसॉर्ट आहे, हे ते रिसॉर्ट आहे इथं, ते जाताना दाखवतो. तिथून एक कच्चा रस्ता आहे, म्हणजे आपल्या गावाकडे असतो ना चिक्कल टाईप, म्हणजे मातीचा, त्या रस्त्यापासून सरळ यायचं आणि तिथून राईट घ्यायचं. राईट घेतलं की पूर्ण त्या पॉइंटला येतोय. मागं पॉइंट आहे पण तिथे खूप गर्दी होती, त्या पॉइंटला आलोय. सनसेट बघून झालाय. ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की सांगा कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय गाईज. गाईज बघू शकता असा रोड आहे, हा कच्चा रोड आहे. आणि हा कुठून येतोय तुम्हाला दाखवतो, आणि कुठून टर्न घ्यायचा ते पण दाखवतो. चला, हा सरळ तिकडून येणारा रोड आहे मारुंजीकडून, आणि इथं हा टर्न घ्यायचा, हा रोड. इथं एक झाड बघू शकता, त्याच्यावरून तुम्ही समजा काय बंजी जम्पिंगचा, इथून टर्न घेतला की तो रोड येतोय. आणि इकडून दाखवतो आता कुठून एंट्री करायचंय. नाही आता इथून एक टर्न आहे बघा, ह्या टर्न पासून गाडी इकडे मारायच्या, म्हणजे राईट साईडला. हा हे घर दिसतंय का, लक्षात ठेवा, हे लोकेशन घराचं. या घरापासून इकडे आत जायचं.
आणि ह्या रोड दाखवतो आता. चला तर जे म्हणलं ना के रॉक्स का मी क्रॉक्स म्हणलोय. केरॉक्स आहे नाही नाही के रॉक्स नाही, क्रॉक्स म्हणायचं आता. के रॉक्स पुढे आहे रे. नाही के रॉक्स नाही, आय लव्ह क्रॉक्स. केरॉक्स आहे भाई ते रॉक्स. माझ्या भाषेत तर मी क्रॉक्सच म्हणणार गाईज. ओनली क्रॉक्स. क्रॉक्स नाव आहे रिसॉर्टचे. हा तुम्हाला म्हणलो तसा कच्चा रस्ता हा निघला आता. हा मेन इथं म्हणजे एंड आहे. इथून पुढे कोण जात नाही जास्त करून, पण इथून पुढेच खरा व्ह्यू दिसला आम्हाला. तिथं मागं होता पण मागे एवढी गर्दी होती. ते गर्दीचा व्हिडिओ तुम्हाला आता बघितला असेल सोडा तुम्ही. अजून पण गर्दी आहे. रिसॉर्ट आहे तर सगळे असले चांगल्या गाडीवाले कपल्सवाले. आमच्यासारख्यानं काही काम नाही. गर्दी अजून आत माणसं आहेत तिथं बसलेत. आता ट्रॅफिक लागेल आम्हाला जाताना, कारण गर्दी एवढी होती की ट्रॅफिक लागणार 100%. तर बघूया किती वेळ लागते जायला. अजून इकडं हे गाड्या आहेत अजून सगळ्या. काय तिथं गो कार्टिंग पण आहे. जर कोणाला गो कार्टिंग करायचं असेल तर या रूटला या, मारुंजी च्या जवळ आहे. तर गाईज बाय गाईज, भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. बोललो होतो ना तुम्हाला ट्रॅफिक 100 आणि 101% लागणार. पुणे आणि आता हे ट्रॅफिक ट्रॅफिक पूर्ण लक्ष्मी चौकापर्यंत असणार. 100% असणार का नाही. असणार. पुण्यात तिथं काय होणे गाईज. पुणे आणि ट्रॅफिक हे अनोखी प्रेम कहाणी आहे. 100%. गाईज हे बघा इथं तुम्हाला म्हणलं होतं ना गो कार्टिंग, क्रेझी गो कार्टिंग हे याचं नाव आहे. कासार साई डॅमला जातानाच 1 किलोमीटरच्या मागे इथे आहे गो कार्टिंग. कोणाला यायचं असेल तर या. आम्ही पण येईल लवकरात लवकर विथ बॉईज. आता गेले 1.5 किलोमीटर आलोय पुढं. ट्रॅफिक काय संपलेलं नाही. आणि आता इकडे यायचं तरी हे घ्या तुम्ही प्रिकॉशन्स घ्या की घरी सांगून या. आता मी फ्लॅश लावला नाही, माझा चेहरा नीट येते का नाही मलाच माहिती. घरी सांगून या की असं चाललोय आणि तिथे ट्रॅफिक खूप असते, नाहीतर असं ट्रॅफिकचा शिकार होणार तुम्ही. आणि रोड सिंगल रोड असल्यामुळे ना खूप ट्रॅफिक होते. आता कुठेपर्यंत ट्रॅफिक काय व्हायचं. 6 किलोमीटर पुढे आल्यानंतर ट्रॅफिक संपले, कारण 6 किलोमीटर पूर्ण कासार साई डॅम पर्यंत ट्रॅफिकच होतं. तर तुम्ही येताना घरी सांगून या, कारण ट्रॅफिकमुळे आमचं तिथं अर्धा तास गेलाय. त्यामुळं ही काळजी तुम्ही घ्यायला लागणार, कारण ट्रॅफिक असणार 100%. तर गाईज संकेत पण जाईल मला सोडून. तर व्लॉग बघू. हा आज संडे आहे, नेक्स्ट संडेला येईल किंवा आधीच टाकेन बघू, कारण दुसरा कंटेंट जर असतोय पण व्लॉग जर करायला नाही भेटला तर ह्या संडेला पुढच्या संडेला नक्की व्लॉग भेटेल. तर गाईज व्लॉगला सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच. बाय गाईज, गुड नाईट.